अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अमुच्या आशा, किनारा तुला पामराला. कोलंबसचं हे गर्वगीत जगात खूप कमी लोक जगतात. धनंजय बोडारे यांच्याप्रमाणे. संघर्ष ज्यांच्या जीवनाचं सूत्र आहे, लोकसंपर्क ज्यांच्या आयुष्याचा ठेवा आणि लोकहित साधणं ही ज्यांची ध्येयनिष्ठता, असा लोककल्याणी नेता म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोढारे. वास्तविक आबा हे नेतृत्व त्यांना पिढीजात लाभलेलं नव्हतं. आयुष्यात अनेक अडथळे लाथेने उडवून केवळ आई-वडील आणि थोरल्या बंधूंचे आशीर्वाद आणि जनतेच्या प्रेमावर त्यांनी हे कमावलंय. याला उल्हासनगरचा इतिहास साक्ष आहे. पुण्याच्या भोरमधील नाझरे गावच्या आई शांताई व बाबूराव बोडारे या शेतमजुरांच्या पोटी जन्माला आलेला हा लेख. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झालं. पुढे थोरले भाऊ दत्तात्रय बोढारे पोलिसात व मधले बंधू बँकेत नोकरीला होते. त्यांचं बोट धरून धनंजय यांनी उच्च शिक्षणासाठी उल्हासनगर गाठलं. पण त्यांचा हा सुरू झालेला प्रवास त्यांना राजकारणाच्या दिशेने नेईल हे कदाचित त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. त्यांचं 7वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण उल्हासनगरच्या अभंगी महाविद्यालयातून झालं, तर पुढे त्यांनी मुंबईच्या भागूबाई अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियंत्याची पदवी संपादन केली. यानंतर त्यांनी एल-एन-टी, केबल कॉर्पोरेशन सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काही काळ नोकरी केली आणि पुढे स्वतःचा व्यवसाय उभा केला. केवळ पोटासाठी जगणं हा बोडारे परिवाराचा धर्म कधीच नव्हता. कारण त्यांच्या जगण्याला जोड आहे ती लोकसहवासाची आणि जनसेवेची. 80-90च्या दशकात चंद्रकांत बोडारे यांचा शिवसेनेत हातमाग कामगारांचे नेते व तदनंतर शहर प्रमुख म्हणून मोठा दबदबा होता. त्यामुळे घरी शिवसैनिक, कार्यकर्ते, समस्या घेऊन येणारे नागरिक यांचा सततचा राबता असायचा. धनंजय बोडारेंवर या वातावरणाचा सखोल परिणाम झाला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्ववादी भाषणं, प्रबोधनकारांचे पुरोगामी विचार, धर्मवीर आनंद दिघेंची कर्मठ लोकहितवादी जीवन पद्धती आणि साविरबाई शेख यांची शिवभक्ती यांचे संस्कार त्यांच्यावर आपसुकच पडत गेले आणि त्यातूनच जन्माला आला धनंजय बोडारे मधील एकनिष्ठ शिवसैनिक. धनंजय बोडारे यांनी शिवसेनेच्या अनेक शहर, जिल्हा आणि राष्ट्र पातळीवरील आंदोलनांमध्ये उल्हासनगरचं नेतृत्व करत सहभाग घेतला आणि इथूनच धनंजय बोडारे 1993 साली संतोषनगर शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख बनले. महादेवनगर, पेन्सिल फॅक्टरी, संतोषनगर, आशाळे, मानेरे गाव, ओटी सेक्शन कॅम्प नंबर 4 सारख्या बहुजन बहुल परिसरातील नागरिकांचे शैक्षणिक, मूलभूत सुविधांचे, आरोग्य याचे प्रश्न ते सोडवू लागले. व्यवसाय हा अभियांत्रिकीचा असला तरी त्यांच्यामध्ये एक कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी रसिक दडलाय. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या महोत्सवात जनतेला त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी दिली आहे. युवा पिढीसाठी आयोजित केलेल्या क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉलच्या जिल्हास्तरीय सामन्यांच्या आयोजनात विठुरायांची वारी, जयंतीमध्ये ढोलताशा वाजवताना, कीर्तनात रंगताना, आषाढी एकादशीच्या पालखीत फुगडी घालताना, कवी संमेलनात रमताना, दिवाळीच्या रोषणाईत, बोलावा विठ्ठल या भजन संध्येत तल्लीन होतानाचे आबा भ्रष्ट अधिकारी, गुंड, मुजोरांवर तुटून पडतानाही उल्हासनगरने पाहिलेत. धनंजय बोडारे आता हळूहळू जनसामान्यांचे लाडके आबा बनलेत. म्हणूनच जनतेने हा अष्टपैलू नेता 1997 साली महापालिकेत आपले प्रश्न मांडण्यासाठी भरघोस मतांनी निवडून दिला. त्यांच्या कुशल कार्यपद्धतीने प्रभावित या जनतेने त्यांना सलग 5 वेळा उल्हासनगर महानगरपालिकेत आपला नगरसेवक म्हणून निवडून दिलंय. नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न महासभेत आपल्या अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणांनी अनेक मुद्द्यांवर प्रखरपणे आपल्या भूमिकेतून मांडले आहेत आणि प्रशासनाला निर्णय घ्यायला त्यांनी भाग पाडले.
याचीच दखल घेत 1997 साली उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी पक्षाने त्यांची निवड केली होती. यानंतर त्यांनी सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे सभापती अशा अनेक महत्त्वाच्या पदावर आबांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. शहर विकासात महिलांना स्वयंरोजगारातून उभं करणं, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं, विविध लोकोपयोगी शिबिरांचं आयोजन करणं, त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आधार तीर्थासाठी मदत उभी करणं, यातून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची स्पष्टपणे जाणीव होते. मराठा सेक्शनमधील बाल शिवाजी उद्यान नूतनीकरण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उभारणं, शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवणं, आध्यात्मिक वावर वाढवणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेस सहाय्य करणं या कामातून विजनेबल पॉलिटिशियन म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कोविड काळात तर आबांनी स्वतःच्या प्राणाची तमा न बाळगता जनतेत उतरून त्यांच्या अन्न पाण्याची, औषध उपचाराची व्यवस्था केली. परप्रांतात जाणाऱ्यांना वाहतुकीची व्यवस्था करून दिली. अशा सर्वसमावेशक व मनमिळावू स्वभावाच्या आबांनी मराठी, सिंधी, आंबेडकरी, वाल्मिकी, उत्तर भारतीय समाजात आपली आपुलकीची जागा निर्माण केली आहे. त्यांच्या याच कामाचा वाढता आलेख पाहून 2014 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. अगदी थोड्या फरकाने पराभव त्यांना स्वीकारावा लागला. तर 2019 मध्ये कल्याण पूर्व मतदारसंघात दिग्गज गणपत गायकवाड यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवल्यानंतरही आबांनी दिलेली अटीतटीची टक्कर महाराष्ट्र जाणतो. अलीकडे शिवसेना पक्षाची दोन शकलं झाल्यानंतर कोणत्याही दबावाला व लालसेला बळी न पडता न झुकता धनंजय बोडारे हे मूळ शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच ठामपणे उभे राहिलेत. कल्याण, उल्हासनगरमध्ये फुटलेला हा पक्ष ते पुन्हा बांधू लागले आहेत. त्यांच्या या शिवसेना भक्तीकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर कल्याण जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आणि त्याचा प्रत्यय म्हणजे आबांनी 2024 मध्ये लोकसभेत उभाटाच्या वैशाली राणे दरेकर यांना 4 लाखांपेक्षा अधिक मतं मिळवून देण्यासाठी मदत केली. आबांची ध्येयवादी कक्षा आता रुंदावते. उल्हासनगरसह कल्याणमधील 28 गावांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता त्यांनी निर्धार केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली तर जनता त्यांच्यासाठी तन मन धनाने झटायला तयार आहे. गेल्या दोनदा मिळालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कार्यकर्ते आणि मतदार आता सज्ज झाले आहेत. या सगळ्या समाजकारण आणि राजकारणाच्या प्रवासात त्यांची सहप्रवासी, त्यांची सहचारिणी माजी नगरसेविका वसुधा बोढारे यांची भक्कम साथ आहे. तर परदेशात शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा वर्धन हा आपल्या व्यवसायासोबत वडिलांच्या सामाजिक व राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवत आहे. मुलगी डॉक्टर धनश्री आणि सून डॉक्टर नम्रता या देखील अशा नेत्याचा अभिमान बाळगून आहेत. अशा एक पक्ष, एक नेता, एक विचार, ध्येयवादी, अजातशत्रू, लोकहित दक्ष लोकनेते धनंजय बोडारे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं ही जनता त्यांना आपला आमदार म्हणून विधानसभेत पाठवणारच ही सदिच्छा व्यक्त करीत आहे, जी लवकरच सत्यात उतरेल. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.